नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं स्वादांकुर किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत क्रिस्पी कॉर्न। सध्या कॉर्नचा सीझन चालू आहे, अगदी बाजारामध्ये फ्रेश असे कॉर्न आलेले आहेत। चला तर मग क्रिस्पी कॉर्न बनवूया। चला तर मग या क्रिस्पी कॉर्न साठी आपल्याला इथे फ्रेश असे कॉर्न लागणार आहेत। एक कांदा आहे, सिमला मिरची, हिरवी मिरची, गाजर, अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चॉप केलेला लसूण आहे। सगळ्यात आधी आपल्याला इथे एका पातेलीमध्ये भरपूर सारं पाणी गरम करून घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी उकळू द्यायचं आहे। हे पाणी बॉईल होतं तोवर आपण या भाज्या चॉप करून घेऊयात। आधी हे गाजर लांब लांब कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर असे बारीक चॉप करायचे आहे। पाणी उकळायला लागलंय, या ठिकाणी आपल्याला हे कॉर्न आता ऍड करायचे आहेत या पाण्यामध्ये। या ठिकाणी या कॉर्नला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। जेव्हा तुम्ही फ्रेश कॉर्न घेतात तरी तुम्हाला हे 5 मिनिटांसाठी उकडून घ्यायचे आहेत आणि जरी तुम्ही फ्रोझन कॉर्न घेतले तरी तुम्हाला 5 मिनिटांसाठी हे उकडून घ्यावे लागतील। गाजर इथे बारीक कापून झालेला आहे, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी सिमला मिरची घेणार आहोत। छोट्या आकाराची एक सिमला मिरची आपल्याला पुरेशी होईल। तिला लांब लांब कापून घ्यायचं आणि पुन्हा बारीक तिचे काप करून घ्यायचे। सिमला मिरची ही आपली इथे चॉप करून झाली। यानंतर आता कांदाही त्याच प्रकारे आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि हे सगळे व्हेजिटेबल एका साईडला बारीक कापून ठेवायचे आहेत। ते आपल्याला 1 बाय 1 लागणार आहेत। आता हिरवी मिरची, या ठिकाणी हिरवी मिरची ही बारीक कापून घ्यायची आहे आणि हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे। बघा आपले कॉर्न सुद्धा छान इथे बॉईल झालेले आहेत। आता आपण ते या गाळणीमध्ये गाळून घेऊया। हे कॉर्न इथे उकळत्या पाण्यामध्ये आहे, म्हणून हे बाजूला काढताना जरा काळजी घ्यायची आहे, सांभाळून हे हँडल करायचं आहे। बघा हे शिजल्यानंतर हे कॉर्न बघा अगदी ज्युसी झालेले आहेत। अगोदर त्याचं स्ट्रक्चर वेगळं होतं, परंतु आता अगदी टम्म असे फुगलेले आहेत ते। तर हे आपण गाळून घेतले आणि अशा मोकळ्या भांड्यामध्ये आपण ते आता छानपैकी गार व्हायला ठेवणार आहोत। पाच 6 मिनिटं हे अगदी गार करून घ्यायचे आहेत। हे फॅन मध्ये मी ठेवून देते। कॉर्न गार होतात तोवर आपण इथे गॅसवर कढई चढवणार आहोत आणि त्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत। एका बाजूला तेल गरम होतं तोवर इथे आपण कॉर्नला गार झालेल्या कॉर्नला आपण इथे अद्रक लसूण पेस्ट लावून घेणार आहोत। ती छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं ते तसंच ठेवायचं आहे। तर या ठिकाणी बघा हे मिक्स करत असताना तुम्हाला आधीच मोठी कढई, परात किंवा मोठं असं बाउल घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये गार्लिक पेस्ट टाकून तुम्हाला ते चाळून घ्यायचं आहे। बघा इथे मी मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा त्याला चांगलं मिक्स करत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि त्याचसोबत 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे किंवा अरारोट चं पीठ घेतलं तरी चालेल आणि हे आपल्याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं की हे हाताने कोट करायचं नाही, आपल्याला हे चमच्यानेच कोट करायचं आहे, कारण हाताने केलं की सगळं ते पीठ जे आहे ते हाताला लागेल आणि कॉर्न्सला ते व्यवस्थित कोट होणार नाही। तर मग हे 2 मिनिटं 3 मिनिटं तसंच राहू द्यायचं। बघा थोड्या वेळाने ते लगेच पीठ जे आहे कॉर्न्स ॲब्झॉर्ब करून घेतील। आता यामध्ये पुन्हा 2 चमचे मैदा आणि 2 चमचे अरारोट पीठ टाकायचं आहे आणि हे पुन्हा कोट करून घ्यायचं आहे।
या ठिकाणी तुम्हाला जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडं पाण्याचा हबका तिथं देऊ शकतात किंवा थोडं पाणी शिंपडू शकतात त्याच्यावरती, पण जास्त नाही, अगदी एखादा चमचा. आणि मग हे 2 मिनिटं ठेवू शकतात. 2-3 मिनिटं या कॉर्नला पुन्हा रेस्ट द्यायचा आहे, म्हणजे ते छानपैकी मुरतील. आणि 2 मिनिटांनंतर आपल्याला हे तळण्यासाठी घ्यायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला हे कॉर्न बघा थोडे रवाळ दिसतात, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये अजून पीठ उरलेलं आहे. आणि हे कॉर्न जर आपण असेच तेलात टाकले तर तेलही सगळं खराब होईल आणि एका साईडला सगळं पीठ निघेल. त्यामुळे या मोठ्या अशा झाऱ्याने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे खाली जे मैद्याचे पार्टिकल्स असतील ते खाली राहून जातील आणि फक्त कोट असलेलेच कॉर्न आपल्याला तळायला मिळतील. तर मग बघा हे असं करून घ्यायचं आहे. आणि तेल तापलं एकाने, त्यासाठी आपण एक जो कॉर्न आहे तो टाकून बघायचा. तो पटकन त्याला बबल्स आले की समजायचं तेल तयार आहे. तर बघा इथं टाकून घेतलेत मी कॉर्न. आता हे कॉर्न तळत हे जरा काळजी घ्यावी लागेल, कारण हे कॉर्न ओले आहेत आणि ओले असल्यामुळे ते फुटतील किंवा उडतील, मग तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे. म्हणून इथे जरा सांभाळून ते तळायचे आहे. किंवा आपण एखादं झाकण संरक्षणासाठी असं समोर ठेवू शकतो. तर बघा कॉर्न तळून झालेले आहे आणि ते मी एका साईडला काढलेले आहे. परंतु इथे बघा एक ट्रिक आहे की कॉर्न तळत असताना ते आपल्याला असे हाफ डन फ्राय करायचे आहे, हाफ फ्राय करायचे आहे. म्हणजेच काय, मी आता हे काढून घेतलेले आहेत, त्यांना पूर्ण लाल नाही होऊ दिलं आणि दुसरे कॉर्न मी इथे तळायला टाकलेले आहेत. त्या अगोदर मी असं हाफ झाकण त्यावर झाकलेलं आहे, म्हणजे ते फुटत होते म्हणून. तर या ठिकाणी मी सेकंड बॅच पण ही तळून घेते आहे कॉर्नची, आणि ती पण अर्धी तळून झाली की काढून घेतलेत मी. आणि जे अगोदर तळलेले होते ते आता पुन्हा मी तळायला टाकते आहे. याच्याने काय होतंय की कॉर्न तुमचे बराच वेळ क्रिस्पी राहतात. हॉटेलमध्ये सुद्धा असंच करतात, पहिल्यांदा असे हाफ फ्राय हाफ डन करून ठेवतात आणि मग नंतर कस्टमरने मागितलं की पटकन तेलात टाकून ते पटकन कुरकुरीत आपल्याला सर्व करतात. तर ही ट्रिक आहे की जास्त वेळ कॉर्न हे कुरकुरे राहण्यासाठी त्यांना पहिल्यांदा हाफ फ्राय करायचं, काढून घ्यायचं. बघा तुम्ही बघू शकता तिथे कॉर्न फुटू लागलेले आहेत, तर सांभाळून तुम्ही तळायचं आहे. तर पहिल्यांदा एकदा काढून घ्यायचे आणि नंतर ते पुन्हा तळून घ्यायचे आहे, म्हणजे ते कुरकुरीत राहतात. आता बघू शकतात तुम्ही इथे हे जे पहिली बॅच होती ना ती मी पुन्हा सेकंड टाइम फ्राय करायला टाकलेली आहे. तर ती अगदी कुरकुरीत झालेली आहेत, ते कॉर्न अगदी छान क्रिस्पी झालेले आहेत. तर तेही मी एका साईडला वेगळ्या बाउलमध्ये काढून घेते. आणि चला तर मग पुढे आता ही जी बॅच होती अगोदरची जी हाफ फ्राय केलेली ती पुन्हा मी त्यामध्ये तेलात तळायला टाकलेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व कॉर्न आता तळून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंटद्वारे मला कळवा. आता हे कॉर्न तळून झालेले आहेत, ते खूप क्रिस्पी आहेत, म्हणून यांना आता थोडा वेळ गार होऊ द्यायचं आहे. कारण हे आपण सॉसमध्ये टॉस करणार आहोत ना. जर ते सॉसमध्ये गेले गरम गरम तर त्याचं जे क्रिस्पी कवर आहे ते अगदी सॉगी होऊन जाईल आणि क्रिस्पी राहणार नाही ते. म्हणून आपल्याला ते गार करून घ्यायचे आहे. ते गार होतात तोवर इथे पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे, इथे लसूण घेतलेला आहे, त्यानंतर हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे, अद्रक घेतलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे 1 मिनिट फ्राय केल्यानंतर यामध्ये सिमला मिरची, कांदा आणि गाजर, बारीक चॉप केलेला गाजर आपल्याला टाकून थोडं मीठ टाकून हे फ्राय करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे ते लवकर त्या भाज्या शिजतात, त्या नरम पडतात आणि जास्त वेळ शिजवायची गरज राहत नाही. परंतु तरी पण आपण हे 1 मिनिटासाठी झाकून घेणार आहोत आणि
1 मिनिटानंतर या भाज्या शिजलेल्या आहेत आपल्या, त्या व्यवस्थित चाळून घ्यायच्या। भाज्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो सॉस टाकून घेणार आहोत। 2 चमचे टोमॅटो सॉस टाकायचा आहे। हा होममेड टोमॅटो सॉस आहे जो मी घरी बनवलेला आहे, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे 2 चमचे टोमॅटो सॉस टाकून चांगलं टॉस करून घ्यायचं ते, आणि त्यानंतर इथे थोडा सोया सॉस सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे। यामुळे खूप छान अशी टेस्ट येते, कारण बाहेर जे आपल्याला देतात त्याच्यामध्ये अजिनोमोटो टाकलेला असतो आणि तो शरीरासाठी हानिकारक असतो, म्हणून आपण इथे त्याला रिप्लेस म्हणून इथे सोया सॉस टाकतो आहे। आणि सोया सॉस टाकला की हे आपलं मिश्रण तयार आहे। त्यामध्ये मी मिरी पूड टाकलेली आहे अर्धा चमचा, आणि हे चांगलं चाळून घ्यायचं। आपला हा मसाला कॉर्नचा तयार आहे। आता या मसाल्यामध्ये आपले क्रिस्पी कॉर्न टाकून त्यांना चांगलं टॉस करून घ्यायचं किंवा चाळून घ्यायचं छानपैकी, आणि आपले क्रिस्पी कॉर्न हे तयार आहेत। मी प्लेटिंग करते, तोवर आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद।